भाजप आमदार गोपीचंद पडळकर गुरुवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला। वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून संभाजी ब्रिगेड आणि गोपीचंद पडळकर हे एकमेकांवर संतप्त टीका करत आहेत। संभाजी ब्रिगेडच्या सकाळच्या टीकेनंतर दुपारी गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे। संभाजी ब्रिगेडच्या बांडगुळांनो, तुम्ही कधी विरोबाच्या पाया पडलात का? तुमचा अजेंडा काय आहे? तुमच्या संघटनेचा अजेंडा काय? हे 5 मिनिटं महाराष्ट्र राज्याला सांगा। जाती जातीत भांडणं लावणं, समाजात तेढ निर्माण करणं याच्या पलीकडे संभाजी ब्रिगेडने केले काय, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलाय। संभाजी महाराजांच्या नावाने संघटना चालवताय आणि औरंगजेबाची कबरीबाबत बोलताना आमचा काही आक्षेप नाही असे सांगता, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया देत गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेडचा खरपूस समाचार घेतला। भाजप आमदार गोपीचंद पडळकर हा लाचार माणूस आहे, अशी टीका संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केली होती। जो माणूस विरोबाचा झाला नाही तो धनगर समाजाचा काय होणार, असा पलटवार संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केलाय। गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेडवर जोरदार टीका केली होती। वाघ्या कुत्र्याचा विषय ब्रिगेडीने काढला, असं पडळकर म्हणाले। सोलापुरात असताना गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेडवर तोफ डागली। राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी एक्स वरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यावर टीका केली होती। त्याबाबत पडळकर यांनी सोलापुरातूनच सूरज चव्हाणांना बाणेदार उत्तर दिले आहे। माझ्यावर मंगळसूत्र चोरीचा खोटा गुन्हा दाखल केला होता, यांना चड्ड्या देखील घालता येत नव्हत्या। यावेळी मी सफारी गाडीमध्ये फिरत होतो। पण म्हणताय सगळी धमक्या गृहमंत्री राज्यात आणि अशा असताना पोलिसांवरचे जे हल्ले वारंवार दिसत आहेत, त्याबद्दल तुम्ही कशा? हे बघा, हे आता देवाभाऊ गृहमंत्री झाल्याच्या नंतर अनेक अतिक्रमण काढली गेली। पिशाळगडावरचं अतिक्रमण काढलं, किती वर्षाचं अतिक्रमण होतं। प्रतापगडाच्या पायथ्याचं तिथलं अतिक्रमण काढलं। म्हणजे आता या सगळ्या लोकांना माहीत झालंय की हे गृहमंत्री अत्यंत खमके असल्यामुळं जिथं कुठं बेकायदेशीर असे प्रकरणं घडलेली आहेत, मग काही मशिदी उभा करणं असेल किंवा काही बेकायदेशीर अतिक्रमण करणं, मजारी उभा करणं, असे प्रकार घडले असतील तर ह्या लोकांना तर माहीत आहे की गृहमंत्री अजिबात हे खपून घेत नाहीत आणि ते 100% काढलं जाणार। मग असे काढताना कुठं ते आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु सरकार इतकं सक्षम आहे, पोलिसांच्या वरती जो कोणी हात उचलण्याचा प्रयत्न करेल त्याला त्याच भाषेत, कायद्याच्या भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल, त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। आणि ह्याचे आता अनुभव आपल्याला आलेले आहेत। आता नागपूरमध्ये बघितलं तुम्ही, ज्यांनी तो दंगलखोर मेन होता त्याचं घर सुद्धा पाडून टाकलं सगळं, नंतर कोर्टाने स्टे दिला, हा दुसरा भाग, परंतु तिथपर्यंतची कारवाई राज्य सरकारच्या माध्यमातून केली गेली। कारवाई नागपूरमध्ये बघायला मिळाली, नाशिकमध्ये पण बुलडोझर कारवाई सगळीकडेच झाली पाहिजे। जिथं जिथं आक्रमण केलेली आहेत, अतिक्रमण केलेली आहेत, सरकारी जागे बळकावलेले आहेत, काही लोकांच्या जागा, गोरगरीब लोकांच्या जागा गुंडगिरी करून बळकावलेल्या आहेत, लँड जिहादचा जो प्रकार झालेला आहे, त्या सगळ्या गोष्टीवरती कारवाई झाली पाहिजे। सरकार त्या बाबतीमध्ये नक्की कारवाई करेल, त्यामध्ये कुठंही मागे पुढे सरकार बघणार नाही। पुण्यातल्या जयंतीचं स्वरूप काय असणार आहे आणि तुम्ही समाज बांधवाला काय आवाहन करणार? बघा, पुण्यातली जयंती ही एकदम वेगळ्या पद्धतीनं सांस्कृतिक दृष्ट्या करण्याचं आमचं ठरलं आहे। धनगर समाजाला एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे। धनगर समाजाकडं गजनृत्य आहे, धनगर समाजाकडं ढोल वादन आहे, धनगर समाजाकडं ओवी गायली जाते। धनगर समाजामधल्या ज्या प्रथा आहेत, म्हणजे काचुळी घालणं असेल देवाला जातानाची, तिथं लिंबाचा कार्यक्रम असेल, सवासण्याचा कार्यक्रम असेल, जक्याराचा कार्यक्रम असेल, नंतर आपल्या गावागावामध्ये वालगाचे कार्यक्रम होतात। अशी वेगवेगळी संस्कृती जी जतन करण्यासारखी आहे आणि म्हणून सगळ्या अहिल्या भक्तांनी ठरवलं की धनगरांच्याकडे जी ढोल वादनाची संस्कृती आहे, गजनृत्याची संस्कृती आहे आणि ओवी गाण्याची संस्कृती आहे, ती खूप प्राचीन आहे आणि त्या ढोल वादन संस्कृतीचं किंवा गजनृत्याचं हे नवीन पिढीला सुद्धा आकलन झालं पाहिजे, त्यांना माहिती झाली पाहिजे। नवीन पोरांना लाज वाटते, मी गजे कसं खेळू, मी ढोल कसं वाजवू, मी आता शिकलोय, मी जरा मोठा झालोय, मी एक मोठा बंगला बांधलाय, माझ्याकडे 4 चाकी गाडी आली आहे, बिना घेरची गाडी आहे, ऑटोमॅटिक गाडी आहे, मी कसं, असं त्याला वाटायला लागलंय। आणि आमच्याकडे इतका मोठा सांस्कृतिक वारसा असताना जर आपल्याला लाज वाटत असेल तर ती बाळगता कामा नये। आणि म्हणून अहिल्या देवींचं व्यक्तिमत्व हे जगात एक वेगळं व्यक्तिमत्व आहे। महिला राजकर्त्या म्हणून त्यांची जी प्रतिमा आहे ती जगभरामध्ये आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की जगात कुठं असं झालं नाही असा कार्यक्रम पुण्यात करायचा। गिनीज बुकमध्ये याची नोंद होणार आहे। आतापर्यंत जगामध्ये जेवढी रेकॉर्ड झालेली आहेत ते 10,000पेक्षा जास्त वाद्य वाजवण्याची रेकॉर्ड झालेली नाहीत। मागं पंजाबमध्ये 7,000 ढोल एकत्रित वाजवले गेले। मागं श्री श्री रविशंकर गुरुजींच्या माध्यमातून 2012ला 16ला दिल्लीमध्ये आणि कोल्हापूरमध्ये 1300 ढोल वाजवले होते। आता आम्ही म्हणलं आमची धनगरांची ही संस्कृती आहे तर 50,000 ढोल हे पुण्यामध्ये एका वेळेस वाजवून हा जागतिक विक्रम करायचा आहे। हा कार्यक्रम कुणी घेऊ शकत नाही, धनगर घेऊ शकतात
कारण त्यांच्याकडं ढोल म्हणजे त्यांचं देवासारखी श्रद्धा आहे. आता आमच्या इथं आष्ट्यामध्ये एक थोरला ढोल आहे. आष्ट्यामध्ये बिरोबाचं मंदिर आहे. आरेवाडीचं जसं बिरोबाचं मंदिर आहे, वाशीचं बिरोबाचं मंदिर आहे, पट्टणकोडोलीचं बिरोबाचं मंदिर आहे, तशा पद्धतीचं आष्ट्याला एक बिरोबाचं मंदिर आहे, खूप जुनं आहे. आणि त्यांच्याकडं थोरला ढोल आहे. बघा, हे म्हणजे ऐकण्यासारखं आहे. इकडं मंदिरामध्ये आरती सुरू झाली का तिकडं ऑटोमॅटिक ढोलामधून आवाज यायला सुरुवात होते. म्हणजे रोजची घटनाही घडते. त्यामुळं देवासारखी श्रद्धा ही ढोलावरती आहे. प्रत्येक घरामध्ये ढोल हा देवाऱ्याजवळ ठेवला जातो. आणि त्यामुळे सगळ्या लोकांना आम्ही आवाहन केलं की सगळे आता ढोल बाहेर काढा, सगळे घराच्या बाहेर पडा, पुण्याच्या दिशेने या. ज्यांच्याकडे ढोल आहे त्यांनी घेऊन यायचा, ज्यांच्याकडे नाही त्यांनी विकत घ्यायचा, ज्यांना विकत घेता येत नाही दुसऱ्यांनी विकत घेऊन द्यायचा. परंतु हा कार्यक्रम भव्य दिव्य करायचा. परवा दिवशी संभाजी ब्रिगेड